अजिंठ्याचे हे जे नॅचरल व्ह्यू आहे आणि इकडे जे धबधबे आहे ते मी तुम्हाला दाखवतो ना, आणि माझ्यासोबत तुम्ही नक्की धबधबे एन्जॉय करा. तर ही केव्स पूर्ण झाली आहे. इकडून 8 नंबरची केव्स आहे आणि हा रस्ता बाहेरून सुद्धा येतो. मी बोललो होतो आधी की खालून डायरेक्ट इकडून आल्यानंतर इकडून तुम्ही रस्ता हा येऊ शकता. मग इकडून तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. तिकडून आहे 1 to 8 आणि इकडे 8 to 28 पर्यंत. मी सजेस्ट केले होते 30 रुपये, 30, 40, 50. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. जवळ ये क्या बात करता है यार. मी खर्च केलेले फक्त 80-90 रुपये. अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. पेट्रोलचे वेगळे. अजून 80-90 रुपये खर्च करून तुम्ही एकदम मस्त नॅचरल व्ह्यू घेऊ शकता. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्याचबरोबर सर्च करू शकता आणि वरती आता विजिट करणार आपण वॉटरफॉलला. ही केव्ज आहे संपूर्ण तिथपर्यंत आणि तिथून धबधब्यावरून हे पाणी येतं आहे असं. आणि इकडे आणि थायलंडचे लोक हे आणि इकडून हे 8 नंबर केव्ज 8 नंबरची आहे. इथून खाली आल्यावरती इकडं हे पाणी जातं आणि तो जो पूल दिसतोय तिकडे कोपऱ्यावरती तो एक्झिट आहे. म्हणजे तुम्हाला अर्ध्यातूनच बाहेर जायचं असलं तर तुम्ही इकडून डायरेक्ट एक्झिट करू शकता. केव्ज नंबर 8 पासून आल्यावरती हा पूल आहे. या पुलाच्या खालून इकडून एक रोड आहे. हा डायरेक्ट एक्झिट जातो जिथं बस थांबते आणि हा एक जातो वरती धबधब्यावरती. मला अजिंठ्याचा एक टूर चालू आहे आणि आपण बघणार आहे अजिंठ्याजवळचे जे वॉटरफॉल आहे, आपल्या भाषेत धबधबेत बघणार आहोत. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. आणि केव्सच्या अपोजिट साईडला ह्या टेकडीवरनं वॉटरफॉल आहे आणि अशा प्रकारचा चढाव आहे. घालून आलो होतो तिथून आणि केव्ससुद्धा दिसत आहे मस्त. आणि हळूहळू आपण जातोय वरती. अभी मजा आएगा ना भिड़ो. सोलो ट्रिपला आणि असं पहाड चढायला दम लागतो. आणि आसिरगड झाल्यानंतर अजिंठ्याला आल्यानंतर मला तरी असं वाटायला लागलं व्यायाम चालू करायला पाहिजे. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. रनिंग स्टार्ट करायला पाहिजे. एवढ्या चढते आहे जेवढ्या आयुष्यात उलाढाल नव्हती, जेव्हा आयुष्यात एवढे चढ उतारणे तेवढ्या किल्ल्यांचे चढ उतार असता. तेरे पास कोई और रास्ता है. पण ठीक आहे, आपण एक्सप्लोअर करू हळू. म्हणताय एवढ्याच पायऱ्या आल्या तुझ्या यशाच्या, चढ तू. पायऱ्यांवरती चढल्यावरती हे समोर पूर्ण केव्ज आहे आणि हा एक धबधबा आहे जो वरून खाली आहे. तिथं सुद्धा वरती जायला जागा आहे. आय थिंक त्या साईडने तसं वरतून जायला तिथं जागा आहे, पण तो रस्ता बंद आहे. हा एक धबधबा आहे ज्याचं पाणी इथं निघतं आणि पावसाळ्यात खूप जोरात वाहतो. हा पहिला धबधबा आहे. आणि चढलो आहे सर्वात उंच भागावरती. 5 किलोमीटर रस्ता चाललो आहे खालीवरी. 150 रुपया देगा. आणि शेवटी फायनली वरती पोचलो आहे. ह्या सर्व केव्ज ज्या केव्ज आहे संपूर्ण केव्ज तुम्हाला दिसता. हे आल्यावर एक धबधबा नक्की दाखवतो जो इथलं मस्त आकर्षण आहे. आणि हा आहे इथला सर्वात आकर्षक धबधबा. आणि ही जी केव्ज आहे असं म्हणता की ह्या केव्जमध्ये सुद्धा नक्षीकामाने ते कोरलेलं आहे. आणि इथून रस्ता आहे खालून एक रस्ता दिसतोय तुम्हाला. हा रस्ता आहे तिथं जाण्याचा, पण पाणी इतक्या जोरात आहे की ते सर्व बंद केलेलं आहे. आणि हा एक धबधबा इथं आणि आपण जाणार आहोत त्या साईडला. तिथून तसा व्ह्यू बघणार आहे. जास्त धबधबा बघितला आणि ते बाजूचे लोक बसलेले. तुम्हाला इथं खायला प्यायला आरामात मिळेल. इथं पैसा ही पैसा होगा. भेळ आणि काकडी, निंबू पाणी, पाण्याच्या बॉटल सर्व मिळेल थंड. हा खडकाळ भाग आहे आणि
वरती एक टॉवर आहे, ते जिओचा टॉवर आहे. अँड दॅट्स वाय अंबानी इज अ ग्रेट थँक्स. पर्सन. कारण अशा डोंगराळ भागामध्ये सुद्धा जिओला फुल रेंज आहे. एवढंच आहे की 4G चालतं आहे, 5G नाही. आणि आपण जातो आहे अजून पुढचा वॉटरफॉल बघायला. आणि आपण आलो होतो त्या स्पॉटवरून, आणि तो जो बारीक धबधबा आहे तो इथून पडतो आहे खाली, आणि तो सर्वात मोठा धबधबा आहे. आणि तिथपर्यंत माणसं गेलेले आहे. अजून असं सरकत तिकडे जाऊया आणि रस्ते दाखवतो. इथून तुम्ही पुढे जाऊ शकता तुम्हाला जर धबधबे एक्सप्लोअर करायचे असले तर. आणि भर पावसाळ्यामध्ये शक्य नसतं, कारण ही जागा म्हणजे पावसाळ्याच्या मिडमध्ये तुम्ही हे बंद असतं. इथून ते पाणी खाली जातं आहे धबधब्याचं. सर्वात मोठा धबधबा असं पाणी हे आहे, आणि सर्वात खतरनाक धबधबा तो तिकडे. कारण एवढं पाणी इतकं जोरात असतं इथं की इकडे जायला बंदी असते. त्यामुळे मोस्टली मिड पावसामध्ये जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा हे बंद असतं. पण तुम्ही अशा ठिकाणी येऊन एक्सप्लोअर करू शकता. पाणी आहे हे चालू आहे. आणि आपण आलो ह्या साईडला, आणि पाणी सर्व या पहाडांमधून येतं आहे. 2 टेकड्यांमधून आहे पाणी. असं खाली येतं आणि खाली जातं आहे. केव्ज आहे, आणि मला इथून सर्व केव्जसुद्धा दिसतं आहे. संपूर्ण केव्जचा व्ह्यू आहे. आणि मी धबधब्यांपर्यंत एक्सप्लोअर करतो आहे. आपण तिथपर्यंत जाणार आहोत, त्या पोलपर्यंत. कारण त्यांनी सांगितलं की त्याच्या पुढे थोडासा रस्ता तुम्ही सरकू शकता, तुमचं पायगे सरकू शकतो, त्यामुळे जाऊ शकत नाही. इथपर्यंत आपण एक्सप्लोअर करूया. आणि सर्वात मोठा अजिंठ्याचा धबधबा बघायला हा बघा. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हे संपूर्ण पाणी तिच्यात पडतं आहे. दगडांवरती दगड पूर्ण कोरीव झालेला आहे. इकडून पूर्ण दगड आहे, आणि त्या दगडाच्या खालून पाणी निघून हे असं वाहत 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 तिकडे जात आहे, त्या केव्सपर्यंत जात आहे. असा एक मॉन्युमेंट धबधबा आहे, खूप पॉवरफुल आहे. आणि इथून तुम्ही तिथं त्या पॉईंटपर्यंत जाऊ शकता. तो पॉईंट आहे तिथं, आणि तिथून बघू शकता खाली व्ह्यू. आणि हा सर्वात मोठा धबधबा आहे इथला, जो तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे येऊन बसू शकता. जवळजवळ 5 ते 6 घंटे झाले मी केव्ज बघितल्या, सर्व धबधबेसुद्धा बघितले, सर्व एन्जॉय केलं. आणि माझी बाईक टूर होती, मी सोलो ट्रिप करत होतो. तिथं माणूस आहे जो मच्छा पकडतो आहे. आणि एकट्याच्या प्रवासामध्ये खूप मला असं सॅटिस्फाईंग वाटतं आहे की एकट्याने प्रवास केलेला चांगला. बाईक्स टूर होती माझी. बरानपूर झाली, आसिरगड झाली, अजिंठा झाली, म्हणजे होते अजिंठा कंटिन्यू आहे चालू, तीसुद्धा होईल. आणि आपण पुढे जाऊन अजून चेक करूया धबधब्याचा जो व्ह्यू आहे तो. इथून ग्रिल होती, पण ती ग्रिल काढलेली आहे, तोडलेलीच असेल. हे पाणी इकडे खाली जातं आहे. आणि हा तो वॉटरफॉल आहे, आणि तो इतक्या जोरात वाहतो आहे. इथून सर्व पाणी खाली जातं आहे, आणि इथून डायरेक्ट ते समोर जातं आहे तिकडं. आणि तिकडे तो धबधबा आहे, आणि जो बारीक धबधबा होता तो सुद्धा त्या साईडला आहे. एवढ्या जोरात पाणी इथं की संपूर्ण फवारावरती येतो आहे पाण्याचा, आणि तिथून ते सर्व पाणी इथपर्यंत वाहत आहे आणि असं खाली जात आहे. त्याचा सर्वात मोठा धबधबा आहे, आता वाहतो आहे, मच्छी पकडत आहे. आणि हा सर्वात शेवटचा धबधबा इथं, जो इतक्या जोरात वाहतो आहे की आवाजही येत नाही आहे. आणि हे पाणी इकडून खाली पडतं आहे. हा सर्वात जोरात आहे इथून, आणि इथून तो खाली जातो आहे. आणि तिथं समोर आहे जे दगडाला चिरून डायरेक्ट दगडाच्या खालून निघतं आहे पाणी. नॅचरल एक व्ह्यू आहे इथं, जो तुम्ही अजिंठ्याला येऊन हा धबधबा एक्सप्लोअर करू शकता. आणि वरती येऊ शकता, इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता, मध्येही जाऊ शकता तुम्ही. पण हा ब्लॉग खूप लांब होणार आहे. सर्व धबधबे
आणि भर पावसाळ्यात जर आले ते इथं तुम्ही अनलिमिटेड धबधबे एन्जॉय करू शकता. हा सर्वात मोठा इथं ज्याचं पाणी जोरात वाहत आहे. पावसाळा असतो ना तेव्हा इथून जोर आणि पाणी खाली वाहतं. हे सर्व पाणी तिथलंच आहे आणि हे सर्व दगड पाण्याने कोरले गेलेले आहे. पाण्याने कोरले गेले आणि त्याच्यामुळे हे धबधबे सर्व तयार झालेले आहे. आपला व्ह्यू पॉईंट होता तो आपण आले होते त्या टॉवरजवळनं. आता आपण परत जाणार आहे असेच आणि जाणार आहे खालती. म्हणजे जे नेचरचा व्ह्यू कितला जबरदस्त आहे. पाण्याला जागा नाही मिळाली जायला म्हणून त्याने अक्षरशः दगडच कोरलेला आहे आणि दगड कोरून त्या दगडाच्या खालून पाणी काढलेलं आहे. हे इथं जे पाणी आहे ते सर्व या दगडाच्या त्या साईडनं आहे आणि ते तिथून खालून इकडं निघतं आहे. आणि हा पावसाळा संपल्यानंतरचा व्ह्यू आहे. अजिंठ्याचे हे जे नॅचरल व्ह्यू आहे आणि इकडे जे धबधबे आहे ते मी तुम्हाला दाखवतो नक्की. आणि माझ्यासोबत तुम्ही नक्की धबधबे एन्जॉय करा. आणि अजिंठ्याचे हे धबधबे नक्की बघण्याला आहे काय. हा ब्लॉग नक्की बघा. धबधब्यांसाठी नक्की बघा. तुम्ही पावसाळ्यात इथे एन्जॉयमेंटसाठी येऊ शकतात आणि हिवाळ्यातही सुद्धा एन्जॉयमेंटसाठी येऊ शकतात. असा हा एक नॅचरल व्ह्यू आहे. लोक म्हणतात की अजिंठ्याचा किंवा अशा जे स्ट्रक्चरल हिस्ट्री आहे जी दगडांमध्ये कोरीव काम केलेली, लोक म्हणतात त्या दगडांवरचं कोरीव काम बघायला का जायचं. आपल्याला एक काम सांगलं आपण ते शिदं करत नाही. मी करतो पण माझ्याबरोबरचे लोक करताना ते एक काम शिदं करताना त्या लोकांनी एवढ्या पहिल्या जमान्यामध्ये 90sच्या अगोदर सर्वात पाषाण युगामध्ये का म्हणणं ना पण तेव्हा येऊन चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या प्रकारे चांगलं काम केलेलं आहे. तर ते बघून घ्या. म्हातारपणी झाल्यावर तुम्ही पुण्यात राहसान, पुण्यात नोकऱ्या करसान किंवा तुमचे लग्न पुण्यात होतील तेव्हा त्या पुण्यामधून तुमच्या मुलं इथे आणणार नाही तुम्हाला आणि इथं दाखवणार नाही. कारण आजकाल लोकायला नाही का वयाच्या 30 नंतरच गुडघ्याचा प्रॉब्लेम येतो आहे. गुडघ्याचा प्रॉब्लेम का बघ, कारण लोक डोक्यापेक्षा गुडघ्याचा वापर जास्त करतात चालायला. म्हणून लवकर या, बघून घ्या. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत बघा. आणि लज लोक आता म्हणत असतील हे काय आहे. घाम खूप निघत होता वरती गेल्यावर चालल्यावरती म्हणून डोक्यावर टाकलेलं आहे. घाम तिच्यामध्ये जातो आहे आणि मला घडीघडी पुसावा लागत नाही आहे. हां, मी दुबईचा शेक वाटतो आहे हे नक्की. आपण धबधबे बघितले आणि इकडे अजिंठ्याच्या लेण्या आहे ज्या बघू शकता तुम्ही. आणि हा धबधबे बघले. आता मी एक ब्लॉग बनवतो आहे तो आहे फूड ब्लॉग. MTDCचं एक रेस्टॉरंट आहे तिथं आणि आपल्याबरोबर फॉरेनरसुद्धा आहे, एन्जॉय करत आहे आणि केव्ससुद्धा बघितल्या. आणि आता निघणार आहे जेवण करून फरदापूरला.